एवढा खाली लागतात. ती आता एवढं आली आहे तर हा एक फणस येतो, हा पण फणसाचा आहे. आत्ताशे बारके बारके फणस आहेत. ठीक आहे. पारा पारा आता व्हायला पाहिजे. तुम्ही काय केलं नका लावलं वरच? हा 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 बघा, हा 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 काय काय ते घेतला. हा मला काय बस एक पण नाही वाहत. कोवळे लय कोवळे आहे काय. आता ह्याची पण भाजी करतात, पण ते फार कोवळे असणार आहे. राहू दे तिथंच, चीक गळू दे. काय ते फणसाच्या देठातून जर चीक गळत असेल तर फणस तयार झालेला आहे, चांगला परिपक्व झालेला आहे असे म्हणतात. आई शपथ नाही काय झालं तर ठीक आहे. सरळ फिरवणार कसा पण का. हळू हळू हळू. दुपारचं ऊन भरपूर आहे आणि फणस काढला आहे भाजी, फणसाची भाजी करण्यासाठी. तर नेहमीच असते गाय. रात्री होती इथं, बंद कर ना. चालू दे ना, असू दे ना, त्यात काय होते. रात्री होती 10 10:30. फणस अगदी बुंद्यापासून लागलाय बघा. फणस बघा किती फणस लागले. यांच्या बागेमध्ये, आमच्या यांच्या बागेमध्ये लागलं तांदूळ, खालपासून लागलं, त्यांच्यावर सगळ्या लागले तांदूळ. मी त्या करवंदाचं घातलं लोणचं. मस्त आडवा फांदीला नुसता घड लागलेले आहे. कुठं करवंदाचा फणस फणस मस्त बघण्यासारखं आहे. शेता वस्ती इथं हवा लागते. आईने फणस फोडलाय, चारखंड काढून ठेवली. आता फणसातले आतले गरे काढायचे आहेत. हाताला पाणी लावून गरे काढले ना की चीक हाताला चिकटत नाही. तर मस्त ट्रिक आहे ही. हाताला जसं जसं वाटतंय आपल्याला की चीक लागतोय, चिकट होत आहे, तर पाणी लावायचं. म्हणजे पाण्याचं पण मी घेऊन बसलेली आहे, पाण्याचा मग वगैरे आहे तो घेऊन बसले. तर मजा येते. दुपारचा रखरखट आहे उन्हाचा, आणि त्याच्यातून आम्हाला फणसाची भाजी वगैरे काढण्यासाठी आम्ही गरे काढतोय. शांत असतं दुपारचं. दुपारचे कोणी माणसं कामाला जात नाहीत बघा, जो तो घरी असतो. संध्याकाळी ऊन कमी झालं की शेतातली कामं वगैरे, म्हणजे शेतातली कामं किंवा बाहेरची कामं माणसांची सुरू होतात. खरं हाताला पाणी लावलं की चिकटत नाही उलट, है ना. तेलापेक्षा पाणीच लावायला हवं. भारी आहे हे. मस्त. मध्ये मध्ये कोणत्या तरी पक्ष्याचा आवाज बघा येतोय दुपारचा, छान वाटतंय ऐकायला. तर घराच्या मागच्या बाजूला, मागच्या पडवीमध्ये आम्ही बसलोय, जिथं लाकडं साईडला ठेवलेली आहेत आणि चुलीच्या बाहेर पडवी आहे.
अशा ठिकाणी आम्ही गरे काढायला बसलोय. चीक लागतो म्हणून शक्यतो माणसं सारवणाऱ्या जमिनीवरतीच चीक म्हणजे फणस फोडतात. कारण जे अगोदरची माणसं काय करायची, आता मी पेपर घेतलाय, अगोदर लोक फणस फोडल्यानंतर खाली जमिनीला चीक लागला की तेवढ्या भागामध्ये सारवून घ्यायचे शेणानं. म्हणजे चीक गायब व्हायचा. छान पद्धत होती गावाकडे. आता साधारण आमच्याकडे सारवण्यासाठी फक्त हीच जागा आहे आणि अंगण आहे बस. बाकी सगळं पूर्ण घरामध्ये फरशाच घातलेल्या आहेत. अगदी चुलीजवळच्या भागामध्ये सुद्धा फरशी आहे. त्यामुळे सारवण्याचा काही प्रश्नच येत नाही आता. गाडी ना, गाडी आली ना. दुपारचं ऊन बघा कसं आहे. बाहेर पडायला नको वाटतं या उन्हामध्ये. तर बाहेरचा परिसर हा असा आहे. एका बाजूला बघा तो वेल वगैरे लावलेला आहे. लाकडं आहेत ती थोडी फोडायची आहेत. आणि दुपारचा असं आहे, म्हणजे कंपाऊंडसाठी दगडाचं कुंपण आहे. कॅमेरा पकडायला म्हटलं एक माणूस लागतो कोणीतरी. पाण्यानं खरंच बरं आहे. अजिबात नाही हाताला लागत. आणि ते हे पण पटपट निघतात नाही, पाती पण पटकन निघतात. माहिती नव्हतं मला पाण्याचा हात घ्यायचा. तेल घेतातच माहिती आहे. बारक्या करायला पण तसंच करायला कापायचं पण त्याला पाणीच लावायला लागतं. कधी कधी मी पाण्याचं नव्हतं बघितलं. तेल माहिती आहे, आपण अगोदर तेल घ्यायचं. तेल नंतर मग लावायचं. काढताना काढतात ना हात. पाणी लावलं म्हणजे सुटतं. अजिबात काही लागत नाही. काय कुठं काय चिकटतात, काय सगळं निघतं. पटापट निघतात उलट पाण्याच्या हाताने. बारीकच घाला. कापाच आहे ना, कापाच आहे. बरका पण कापा आहे आणि तो खाल्ला पण कापा आहे. बरका कुठला? बरका ह्या दारात हा आता काढलेला मोठा पण आहे ना, तो बरका. नंतर आडवा दिल्याचा बरका. काढलेला कापा ना, काढलेला कापा. त्याच्या साधीच आहेत ना दोन, तर पण बरका आहे. सारणीतल्या काढायला हा इथले ना पुढचं. त्यातून बरकत त्याचा एक परवा होता काढल्या, त्याची भाजी केली. तेलटा फोडीच होता. तर बघितलं मोठमला बोलवला ना, काढायला सांगितलं, भाजी केली. पक्ष्यांचा नैसर्गिक किलबिलाट बघा, खूप छान वाटतं.
हो हे बघा एक गरा राहिला. हे बघा याच्यात घरी आहेत अजून काही काही. साल नाही आहे बघ, लई नाही साल आहे बघ साल. काढा बी इथं. जास्त नाही बिया घ्यायच्यात मला. काय सालच नाही आहे हे बघ. असू दे. साल काढायला सगळी संत्री. मग ते बाहेरून दिसतं काय मग जल्लं. काय तर दुपारची वेळ आहे आणि या आमच्या वाडीतल्याच आहेत नीलम वहिनी. तर शेजारच्या घरातल्या. तर त्या दुपारी आलेल्या आहेत. असं दुपारी माणसं घरामध्ये वाडीतली येत असतात. छान वाटतं, बरं वाटतं बोला चालायला. त्यामुळे दुपार कशी निघून जाते गावाकडे काही कळत नाही. गप्पा गोष्टीमध्ये खूप छान वाटतं. तर असंच दुपारच्या आमच्या गोष्टी चालू आहेत, गप्पा गोष्टी. तर गरे होते त्याला तिखट मीठ लावलं. तिखट मीठ हळद हे सगळं लावलं आणि त्यानंतर आपण नेहमीच तेलामध्ये फोडणी देतो. जिरं मोहरी कढीपत्ता याचं फोडणीला दिले आणि त्याच्यामध्ये ते गरे टाकले आणि फोडणीला दिले. आता थोडंसं पाणी टाकलं त्याच्यामध्ये आणि वाफेवरती शिजायला ठेवणार आहे. पाणी पण त्याच्यामध्ये टाकणं थोडं गरजेचं आहे थोडं, कारण पाणी टाकलंच आहे आणि परत वरतून मी परात झाकण ठेवली, त्याच्यावरती सुद्धा पाणी बऱ्यापैकी ठेवलेलं आहे. म्हणजे खालून पाणी त्याच्यातलं टोपातलं पाणी आटून करपू नये म्हणून मी. भाजी गऱ्याची भाजी मस्त. फक्त गऱ्याची भाजीच. फणसाची भाजी असली की मी नुसती फणसाची भाजीच खाते. बाकीचं जेवण मी जेवत नाही. बाकीचं सगळेजण जेवतात जेवण, पण मी फक्त फणसाची भाजी. आटला म्हणते बिया नाही म्हणून आटला हा ते आटला. गऱ्याची भाजी असली ना की नुसती गऱ्याची भाजीच खातोय. भात नाही काय नाही काय मस्त लागतं. शिल्लक आम्ही काय ठेवत नाही. तुम्ही सांगायचं ना एक पाहिजे होती. त्याचं द्या की तिकडे आहे तर तिकडे इकडं कुठे येतं. तुझं ताट तिकडे आहे हे बघ. तू इकडे कुठं. हा तुला काय पाहिजे. खेकडा पाहिजे. हा ती येऊन बसलंय खेकड्याच्या जवळ आहे बघा. खेकडा पाहिजे त्याला. नाही खायचं. वर्षातून एकदाच खायला मिळते भाजी. गावाकडची लोक नेहमीच खातात. नाही सीझन मध्ये मे महिन्यामध्ये. वर्षभर कुठे खाणार. वर्षभर फणस थोडे असतात.